भूसंपादन होणार आहे, त्यामुळे तुम्हाला चांगला दर मिळेल. त्यामुळे शेतकरी स्वतः म्हणजे असं कुठलीही जमीन, आता आज जे शेतकरी विरोध करतायत, तुम्ही शेतकऱ्यांची मुलाखती घ्या, तेच शेतकरी त्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांना, महसूलच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत होते. आमची इथून जाते तिथून जाते, म्हणजे तिथं कुठलाही अडथळा शेतकऱ्यांनी आणला नाही. कारण त्यांना सांगितलं गेलं की तुमची संपादन हे सक्तीच्या भूसंपादन नसून फक्त थेट खरेदीने होणार, चांगला भाव मिळेल. हे करून घेतल्यानंतर परत प्रस्ताव का बदलला? शेतकऱ्यांचा विरोध होता का? बरं, त्याबाबत शिंगोलीच्या एका गावची बैठक सुद्धा झाली होती. मग बैठक झाल्यानंतर प्रस्ताव का बदलला, कुणाच्या सांगण्यावर बदलला आणि त्याच्यामागचं कारण काय, ह्याचं उत्तर सरकार म्हणून सरकारचे कोण सरकार म्हणजे बोलत असतील, आम्ही भांडतो सरकारला, पण जर त्यांना वाटत असलं किंवा आम्हाला भांडतात तर त्यांनी उत्तर द्यावं, हा आमचा मूळ प्रश्न आहे. दुसरा, ज्यावेळेस आता दादांनी सांगितलं की शेतकरी आमच्या लक्षात आलं, आम्ही शेतकऱ्यांना आमच्या लक्षात आणून दिलं. खासदार साहेबांनी आम्ही एक बैठक घेतली. त्या बैठकीत काय होतं की शेतकऱ्यांचा GM चुकीच्या पद्धतीने झाले होते आणि त्यानंतर आक्षेपाला मुदत दिली. जिल्हाधिकारी होते, SDO होते, भूसंपादनची लोक होती. त्यानंतर त्याच मिटिंगमध्ये असं ठरलं किंवा आपण सक्तीच्या थेट खरेदीचा प्रस्ताव रेल्वेकडे पाठवायचा. आणि हीच प्रक्रिया कोण राबवतं की जरी रेल्वेकडनं प्रस्ताव आला असला तरी भूसंपादनाची प्रक्रिया महाराष्ट्र शासनाचं महसूल विभाग राबवतो. त्यामुळे महसूल विभागानं जर सांगितलं असतं की आम्ही राज्यभर ही प्रक्रिया राबवतोय, त्याच पद्धतीने हाही प्रस्ताव द्या, तर त्यांना द्यावाच लागला असता. परंतु महसूल विभाग ढकलतं रेल्वेवर, रेल्वे ढकलते महसूल विभागावर. हे दोन्ही एकाच पक्षाचे आहेत, एकाच सरकारमधले लोक आहेत, त्यामुळे कुणाला कोणी दोष द्यायचं काय कारण नाही. मग ज्यावेळेस शेतकरी कोर्टात जायची तयारीत होते, त्यांनी एक प्रेस नोट काढून शेतकऱ्यांना परत गाफील ठेवलं गेलं आणि हा झोपेत दगड शेतकऱ्यांचा घातला. अधिकाऱ्यावर दबाव टाकून हा अवॉर्ड करून घेतला. हा अवॉर्ड करताना सुद्धा त्या भूसंपादन कायदा काय सांगतो की त्या लगतचं 1 वर्ष सोडून, समजा त्याच्यात मागच्या 3 वर्षाच्या ज्या रजिस्ट्री आहेत त्या गावातल्या, ह्याची सरासरी काढायची. पहिल्या 50, समजा 100 रजिस्ट्री असतील तर पहिल्या 50ची सरासरी काढायची. मग त्या पहिल्या 50मध्ये सरासरी कशासाठी काढायची? एखादी समजा हायेस्ट रजिस्ट्री असेल, एखादी लोएस्ट असेल तर सरासरी भाव निघावा. मग त्यात सुद्धा आम्ही त्या दिवशी मी जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यासोबत बैठक घेतली. त्यात विचारलं की टाउन प्लॅनरनी तुम्ही कुठल्या कायद्याआधारे हा म्हणजे तुम्ही हायेस्ट रजिस्ट्री वगळल्या. आता तुम्हाला उदाहरण सांगतो, वडगावचं सांगतो. एकूण व्यवहार प्राप्त होते 53, त्यांनी वगळलेत किती? त्यांनी सांगितलं त्या दिवशी मिटिंगमध्ये एका दुसरा वगळला आम्ही. 53 पैकी 40 वगळले. मग एका दुसरा आहे का? ग्राह्य धरले फक्त 13. त्यात कसं आहे, आवाजावे वगळलेले 7 म्हणते तर 40 गुंठ्यापेक्षा जे वगळलेले 33 आहे. आता 40 गुंठ्यापेक्षा कमी हे जर सांगत असतील तर मला त्यांना विचारायचं की आता बी शेतकऱ्यांची आमची 5 गुंठे 10 गुंठे जमीन चाललीच ना, मग ती चालते तुम्हाला, मग तो व्यवहार नाही का? मग एखादा पण असा कुठलाही कायदा नाही. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आज जर कोण अधिकारी असतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई करू. झाली का फौजदारी कारवाई? आता त्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक झाली. त्यांनी त्यांच्यावर दबाव टाकून प्रशासनावर कुणी दबाव टाकला हेही सांगणं गरजेचं आहे, हेही लोकांपुढे येणं गरजेचं आहे. मग हे वगळले का? त्यामुळे जमिनीच्या किमती कमी झाल्या. आणि दुसरा विषय सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आता आपण बघतोय की 4 पटीनं तुळजापूर तालुक्यात 10,000 रुपये गुंठा, 4 पटीत, म्हणजे 1 पटीत सुद्धा नाही. एवढं जर अन्यायकारक जर असतील आणि मग त्यांना जर कोण म्हणत असेल की हे राजकारण चालू आहे किंवा शेतकऱ्यांची माती भडकवली, मग प्रकल्पाला विरोध कोणाचाच नाही. म्हणून का शेतकऱ्यांनी जमिनी अशा आता बाजारभाव किती आहे? मामा तुमचा बाजारभाव किती आहे दादा? तुम्ही जर असं बाजार निकाल दिली जमीन एकरी 26 लाख रुपये एकर, म्हणजे 1 पटीत. हा, विकत घेणार का 4 पटीत 5 पटीत घेत नाही. आणि आता किती रुपये मिळाल तुम्हाला? मग ह्यात राजकारण दिसतंय का कुणाला? मग ह्यात राजकारण ज्यांना दिसतं असेल मग त्यांच्या ते आपल्या जिल्ह्यात दुर्दैवच म्हणावं लागलं. अशा जर गोष्टीबद्दल कोणाला राजकारण दिसतं असेल तर दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण त्या ठिकाणी आहेत समजून आपलं जर कुठं काय चाललं असेल, जर ही जर वेळ आपल्यावर आली आणि एखादा माणूस, त्यांना किती एकर जमीन आहे तुम्हाला? 2 माणूस भूमिहीन होत असेल, अशी जर त्यांनी बाजारात विकायला काढली तर 26-27 लाख रुपयांची जमीन झाली, तर त्याला 9 लाख रुपये मिळत असतील तर त्याच्या बाबतीत बोलायचं नाही का?
बोललं म्हणजे राजकारण आहे का आम्ही ह्यांचा प्रश्न उचलला ह्या ज्या गोष्टी आहेत हायस्ट रेस्टच्या वगळणं, तुम्ही थेट खरेदी करणं का केली नाही ही विचारणं, ह्यात राजकारण किंवा शेतकऱ्यांची माती भडकवण्याचा विषय कुठे येतो ह्या बाबतीत बोललं पाहिजे. आणि मला प्रश्न, आता कोर्टात कधी जायचं, अन्याय झाला म्हणून जायचं ना, पण ही वेळ का आली शेतकऱ्यावर? तुम्ही जर योग्य पद्धतीनं बाकीच्या राज्यभर जी प्रक्रिया अवलंबली असती त्या पद्धतीनं अवलंबली असती, हायस्ट रेस्टच्या वगळ्या नसत्या, तर आज शेतकऱ्यावर काय कोर्टात जायची वेळ आली असती का? कुणाला लिगल टीम नेमायची वेळ आली असती का? मग हा अन्याय कुणी केला ह्याचंही उत्तर देणं गरजेचं आहे. अन्याय झाला म्हणून कोर्टात जायची वेळ आहे ना. त्यामुळं ह्याच्या बाबतीत राजकारणाचा विषय नाही, परंतु कोणाची जर जन्माची भाकरी चालली असेल तर त्याच्यासाठी आम्ही शेतकऱ्याबरोबर उभं राहणार. आधी त्या दिवशी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, मी खासदार साहेबांनी रेल्वेला स्वपत्र लिहिलं की याबाबतचा लवाद तात्काळ नेमावा. लवाद नेमून ह्या ज्या गोष्टी आहेत, हा जो चुकीचा अवॉर्ड झाला आहे, आम्ही लवादाकडे आमची पक्षाच्या वतीने आम्ही लिगल टीम उभा करू शेतकऱ्यांसाठी, आणि लवादाकडे आधी सुरुवातीला आम्ही हा पूर्ण अवॉर्ड रद्द करून या नवीन जे चुकीच्या पद्धतीनं झालेल्या रस्त्या वगळलेल्या आहेत त्या नियमाप्रमाणे सगळ्या रस्त्या ग्राह्य धरून त्याची सरासरी काढून अहवाल करायला भाग पाडू. आणि जर नाही झालं तर आम्ही निश्चितच उच्च न्यायालयात ती लिगल टीम मार्फत जाऊ. परंतु ही वेळ शेतकऱ्यावर का आणली आणि कुणी आणली हे शेतकऱ्यांना पण माहिती आहे, आणि त्याचं उत्तर शेतकऱ्यांना आणि धाराशिव जिल्ह्यात जनतेला मिळणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आता ही झाला सगळा रेल्वेचा एक विषय. आता ते म्हणले चमकू, तुम्ही घ्या बरोबर, एक फक्त मी विषय मांडतो का बरं. आता वडगाव सिद्धेश्वरला नॅशनल हायवे गेला. नॅशनल हायवे गेल्याच्या नंतर वडगाव सिद्धेश्वरला नॅशनल हायवेला 2,60,000 रुपये गुंठ्यानं पैसे मिळाले. बरोबर, 2,60,000 रुपये गुंठ्यानं पैसे मिळाले म्हणजे 1,04,00,000 रुपये एकर झालं. 1,04,00,000 रुपये एकर झालं म्हणजेच आज ह्या शेतकऱ्याला 9,00,000 रुपये एकरनं पैसे मिळाले. बरोबर आहे. आता तिथं वडगावला झालेली तत्कालीन परिस्थिती काय आहे खासदार साहेब आपल्याला सांगतो. आता सगळ्यात महत्त्वाचं ती बी गंमत आहे, ते धाराशिव कुक्कुटपालन माहीत असेल आपल्याला, दंडनायकांचं, जे की पुन्हा अवसायनात निघालं. आणि अवसायनात निघाल्याच्या नंतर बँकेची जी कर्जाची वसुली आहे, आता धाराशिव कुक्कुटपालन कुणाचं आहे का तुम्हाला सांगायची गरज नाही. दंडनाईक कुणाचे आहे, धाराशिव कुक्कुटपालन कुणाचं आहे. ही कुक्कुटपालन अवसायनात निघाल्याच्या नंतर ह्या कुक्कुटपालनाच्या अवसायनात जमीन निघाल्याच्या नंतर जी अर्ज आला ती एकाच कंपनीचा आला. त्या कंपनीचं नाव आहे स्नेहस हायडेल प्रायव्हेट लिमिटेड, पौड रोड, कोथरूड, पुणे तर्फे सुधीर विश्वंभर गाडी. म्हणजे ह्यांनी ती रजिस्ट्री करून घेतली. ह्यांचा एकट्याचाच अर्ज आला बरं का. आणि ह्यांच्या एकट्यांच्याच अर्जावर त्या बँकेनं, म्हणजेच अवसायक म्हणून जे नेमले होते, त्यांना ही जमीन बघा 12.5 एकर जमीन 2,69,00,000 रुपयात देऊन टाकली. किती एकर जमीन? 12.5 एकर जमीन 2,69,00,000 रुपये देऊन टाकली. कुणाला? या स्नेहस हायडल. ही जी 55 11 नावाच्या ज्या गाड्या आहेत ना, जे राणा पाटील त्यांचे कुटुंबे घेऊन फिरतात, ह्या सगळ्या गाड्या ह्या स्नेहस हायडल ह्या कंपनीच्या नावानं रजिस्टर्ड आहेत. मग आता जो मुद्दा त्यांनी सांगितला की हायवेमध्ये, हायवेच्या जवळ असणाऱ्या जमिनीला 1 कोटी किती लाख रुपये? 4 लाख रुपये एकरी दर होता. मग हायवेचं संपादन ही खरेदी व्हायच्या पूर्वीची आहे. 1,04,00,000 रुपयाप्रमाणे जर दर मिळाला असता तर 12.5 एकरची 1,04,00,000 किती कोटी व्हायला पाहिजे साहेब? तुम्हीच सांगा मला. गणित साधं आहे. 12 कोटीच्या पुढंच पाहिजे. मग 12 कोटीच्या पुढं ही जमीन जायला असताना ही जमीन राणा पाटलाच्या स्नेहस हायडेल ज्याच्या गाड्या ते वापरतात ह्या कंपनीला अवघी 2,69,00,000 रुपयात कशी मिळाली? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरी ते अजून एक महत्त्वाची गोष्ट, जे
व्यवहार, खरेदी विक्री व्यवहार अवॉर्ड करताना आपल्या म्हणजे आपले भूसंपादन करणारा जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला प्राप्त झाले तीही ह्याचे जे दस्त आहेत, म्हणजे ही जमीन स्नेह सायडलला व्यावसायिकांनी दिली, ह्याची जी खरेदी विक्रीचा व्यवहार आहे हा संशयास्पद म्हणून वगळण्यात आलाय. ही किती मोठी बघा बरं, बघा, संशयास्पद म्हणून ही व्यवहार सगळे वगळले, ती व्यवहार धरले नाहीत ह्याच्यात गृहीत. मग अशा पद्धतीनं एखादी संस्था काढायची, ती अवसानात घालायची आणि अवसानात घातल्याच्या नंतर बघा पोट तिथंच भरत नाही नुसते अवसानात काढून. अवसानात निघाल्याच्या नंतर तिच्या नावाची जी जमीन आहे तिच्यात सुद्धा म्हणजे मेलेल्या टाळूवरचं माणसाच्या लोणी खायचा जो प्रकार असतो ना, त्याच्या पुढे जाऊन हा प्रकार आहे नीचपणाचा. त्याच्या पुढे जाऊन हा नीचपणाचा प्रकार आहे. ह्याच्याबद्दल बोलायचं ना बरं का काय. आणि हा असं मूळ मुद्दा विचारला की पुढच्या माणसाला म्हणायचं आता ह्या पावशेरला काय बोलावं नेमकं सांगा की. आता पावशेर बी कळायचं नाही समजा ग्रामीण भागात, कुणाला माहिती आहे? कॉन्व्हेंटमध्ये शिकलेल्या माणसाला काय कळायचंय पावशेर काय असते? अर्ध्याच्या अर्धा असते म्हणून सांगा तर पावशेर ही त्याच्या पाठीमागची वस्तुस्थिती आहे. दुसरा मुद्दा राहिला चमकोगिरीचा. 2/12/2022 पीक विम्याच्या संदर्भात ही त्याच पावशेर सिंहानं दिलेली ही प्रेस नोट आहे. 2/12/2022 ह्याच्यात काय लिहिलंय? शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारीसह बैठकीस उपस्थित राहावे, तसेच पंचनाम्याच्या प्रमाणित प्रती काढण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केले आहे. कुणाला? शेतकऱ्याला. का ह्याच्या प्रती काढायच्यात प्रमाणित केलेल्या पंचनाम्याच्या? ह्या पंचनाम्याच्या प्रती ह्या घटनेला आता 1 वर्ष झाले की 1 वर्ष कसं आता जानेवारी संपत आला की म्हणजे 1 वर्ष 1 महिना झालाय. ह्या 1 वर्ष 1 महिन्याच्या नंतर सुद्धा ह्या पंचनाम्याच्या प्रती कंपनीनं अजून कुणाला दिले नाही का? प्रशासनाला. आणि माझा आणि त्याचा जी वाद झाला होता त्या दिवशी, माझा मुद्दा हाच होता की त्या प्रतीच प्रशासनाकडे नाही तर तुम्ही शेतकऱ्याला का आवाहन करता की त्यांच्याकडून तुम्ही अर्ज करा आणि प्रती घ्या म्हणून? बरं मला काय वाटतं एवढं झाल्याच्या नंतर तर स्वतःची लाज ठेवण्यासाठी माणूस किमान त्या प्रती तर आणून दिल्या असत्या प्रशासनाकडं आणि त्या प्रती मिळाल्या म्हणून तर सांगितल्या असत्या. आज 1 महिना 1 वर्ष 1 महिना झालाय अजून प्रती प्रशासनाला सुद्धा कंपनीनं दिल्या नाहीत आणि हे अशी मूर्खासारखे आव्हानं शेतकऱ्याला करायचे. आता नेमकी ही अशी बैठक लावून असं आव्हान करून कोण चमकोगिरी करतंय आणि कोण वस्तुस्थितीत काम करतंय? मला वाटतं ही सुद्धा बाब आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही शेतकऱ्यापैकी मुळे साहेब कोण बोलणार आहे का शेतकऱ्यापैकी? तुम्हाला कुणाला बोलायचं का शेतकऱ्याला? कोण? बबलू? नाही बसून बोला इकडे. ज्यावेळेस रेल्वेचं भूसंपादन होत होतं त्यावेळेस पूर्ण शेतकऱ्यांनी या जिल्ह्याचा विकास होईल. चंद्रकांत मोळे वडगाव सिद्धेश्वरचा आहे. एस टी महामंडळामध्ये डेप मॅनेजर म्हणून होतो. मी आता रिटायर झालो. तर हा ज्यावेळेस रेल्वे मार्ग जात होता त्यावेळेस शेतकऱ्यांनी खूप सहकार्य केलं. एक त्यांचं स्वप्न होतं आणि गावात भाव 2,60,000 गुंठ्याचा मिळाला तर रेल्वे कमीत कमी 4-5 लाख गुंठेनं घेईल जमीन म्हणून शेतकऱ्यांनी सहकार्य केलं. आणि रेल्वे ॲक्टमध्ये काय असणार परंतु त्यांनी त्यांची पूर्ण कारवाई केली. आणि आज ज्यावेळेस नोटीस हातात पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रचंड चुका आहे. 2013चा जो ॲक्ट आहे त्याच्यामध्ये जे अधिकार टाऊन प्लॅनरला नाहीत त्यांनी प्रचंड प्रमाणावर रजिस्ट्र्या बाजूला काढल्याचे पत्र तुम्हाला दिलेलंच आहे. तर त्याच्यामुळं प्रचंड दर कमी झालेले आहे. तेव्हा मी आदरणीय आमदार आणि खासदार साहेबांना एक विनंती करतो. कलेक्टर साहेबांनी सुद्धा त्या दिवशी त्या मीटिंगमध्ये याबाबत कबुली दिलेली आहे. आणि मला आता एकदा सही झाल्यावर मला दुरुस्तीचे अधिकार नाही तर आपण असं करूया की लवाद आणू आणि लवादावरती आपण ही त्यांच्याकडून ही चूक दुरुस्त करून घेऊया असं कलेक्टर साहेबही म्हणाले. या दोघांनाही पत्र दिले त्यांनी कलेक्टर साहेबांनी लवादाची स्थापना करावी म्हणून पत्र केलेलं आहे. तो लवाद लवकरात लवकर मंजूर करून आणावा
आणि सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं एकत्रितरित्या आयोगाकडे जाऊन यांनी केलेलं अवॉर्ड पहिलं कॅन्सल करण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं, एवढीच एक विनंती करणार आहे मग तेच. आता प्रश्न असा आहे बरं का, की काल राणा पाटलांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की बेसिक रेट अमुक म्हणजे टाउन प्लॅनरला इतके, डेप्टी कलेक्टरला अधिकारी इतके, अगदी त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांचं उदाहरण दिलं, त्याच्यानंतर मग सुप्रीम कोर्टाला कसा अधिकार आहे ते सगळं सांगितलं. माझं म्हणणं असं आहे की कायदा तुम्ही लोकांना समजून सांगण्यापेक्षा बऱ्यापैकी सगळ्यांना कायदा माहीत असतो. एक सरकारी पक्षाचे आमदार म्हणून आपण यामध्ये शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारचा न्याय देऊ शकलेलो नाही. उलट आपण शेतकऱ्यावरती अन्याय केला. ही बाब केवळ सगळ्याच्या समक्ष येईल. आपलं हे सगळं गबाड उघडं पडलं त्या हेतूने काल त्यांनी ही पत्रकार परिषद खऱ्या अर्थाने घेतली. आता ती कायदेशीर टीम आम्ही देऊ, सगळ्या करू, त्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. परंतु एक शासनाचा आमदार, जिल्ह्यातला लोकप्रतिनिधी म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही फेल ठरलात हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. प्रत्येक माणूस हा अन्याय झाल्याच्या नंतर न्याय मागायला कोर्टात जात असतो. त्याप्रमाणे सगळे शेतकरी देखील जाणार आहेत. धाराशिव जिल्हा शिवसेना देखील त्यांना जी काय लिगल बॅकअप देणं गरजेचं आहे ते देणार आहे. परंतु या सगळ्या गोष्टी घडत असताना नेमक्या ह्या कुणी घडवून आणल्या ह्याचं उत्तर, आता एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो. नेहमी आम्ही पत्रकार परिषदा घेतो, आरोप प्रत्यारोप होतात, परत त्यांनी आम्ही खुलासा केल्याच्यानंतर त्यांच्या बगलबच्च्यांमार्फत आमच्यावर खालच्या पातळीमध्ये जाऊन टीका टिप्पणी करण्याचे त्यांचे उद्योग यापूर्वीचेच आहेत. परंतु आता यावेळेस पत्रकार परिषद घेऊन आरोप आमच्यावर करण्याची सुरुवात राणा पाटलांनी केली. त्याचं उत्तर आम्ही आज रीतसररित्या ज्या ज्या काय घटना घडल्यात त्याचं उत्तर आम्ही दिलं आहे. आमदार खासदारांनी त्यांना रीतसर प्रश्न विचारलेत. म्हणून आमची एक त्यांच्याकडून अपेक्षा आहे की या बाबीचं उत्तर देखील, सुरुवात तुम्ही केल्यामुळं उत्तर देखील तुम्ही स्वतः द्यावं. विनाकारण स्कॅन सही वापरू नये कोणाची स्कॅन सही वापरून काहीतरी उत्तरं द्यायचे असे प्रकार करू नका. खऱ्या अर्थानं जर तुम्हाला शेतकऱ्यांच्या विषयी तळमळ असेल तर तुम्ही स्वतः येऊन ह्या प्रश्नाची उत्तरं द्याल अशी अपेक्षा आहे. एक 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 अजून सगळ्यात महत्त्वाचं, वडगाव MIDCचं ज्यावेळेस MIDC करायची ठरली तर MIDC करण्यासाठी ह्यांनी सगळ्यांनी बराचसा प्रयत्न केला होता. त्यावेळेस ह्याच MIDC की बाबा ही जमीन तुम्ही आम्हालाच 2.5 लाख रुपये एकरनं, एक नवीन कंपनी हेलिकॉप्टरने एक माणूस आलता स्पेशल त्यावेळेस इथं उतरला, या वडगावच्या लोकांबरोबर चर्चा केली, तर त्यांना हिने 2.5 लाख रुपये एकरप्रमाणे ती जमीन तुम्ही आम्हाला सगळ्यांना देऊन टाका, आम्ही बघतो म्हटले पुढं काय करायचं कसं करायचं. पण ह्या बिचाऱ्यांनी सावध झाले, ह्यांना कोणीतरी सावध केलं. मी जे म्हणलो ना त्यांची माणसं म्हणजे त्यांच्याच माणसातल्या एका माणसाने ह्यांना सावध केलं की हा काय प्रकार आहे, ही कंपनी इटली बिटलीची कुठली नाही, ह्यांचीच कंपनी आहे आणि ह्यांनाच ही घशात घालायचा प्रकार आहे, त्यामुळे तुम्ही ह्याला होकार देऊ नका. ह्याने नकार दिला. त्यानंतर तीच 2.5 लाख रुपये एकरनं जी जमीन ह्यांना मागण्यात आली होती वडगावच्या MIDCची, तीच जमीन महाराष्ट्र शासनाकडनं जवळपास 15 लाख रुपये एका एकरला या शेतकऱ्यांना वडगावच्या मिळाल्या थेट खरेदीला. ही पण वस्तुस्थिती त्याच्यामध्ये. आणि काल काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे त्यांच्यावर बोलावे की त्यांची लायकी नाही अशा प्रकारची विधानं परत परत येताना दिसत आहेत. आणि म्हणून थोडासा खोलात जाऊन विचार केला आणि वाटलं ते म्हणते ती खरंच बरोबर आहे. कारण त्यांची जी लायकीची व्याख्या आहे त्या व्याख्येत आम्ही बसत नाही. बरोबर आहे. भ्रष्टाचार करून वड्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन मोठं झालेली जी लायकी असते ती आमची नाहीच. आमच्या लायकीची व्याख्या वेगळी आहे. प्रामाणिकपणाने लोकांची आम्ही कामं करतो. ठीक आहे, तुमच्यापेक्षा आम्ही गरीब असू, थोडेसे पैसे आमच्याकडे कमी असतील,
हे आम्हाला मान्य आहे, परंतु पैशामध्ये तोलणारी लायकी जी तुम्ही म्हणता ती आमची नाही. तुमची आहे ती लायकी तुम्हाला लकलाभ असू द्या, एवढंच आम्ही सांगतो. आणि काल त्याने लायकीच्या बाबतीत सारखं बोलतात. आता ही लायकीच पुढं कंटिन्यू करतो. 40 वर्ष ह्या जिल्ह्याचं नेतृत्व करून, किती 40 वर्ष ह्या जिल्ह्याचं नेतृत्व करून श्रीमंत खासदाराच्या यादीत ह्यांचे पिताश्री क्रमांक 3चे श्रीमंत खासदार म्हणून जातात आणि दरिद्री जिल्ह्याच्या यादीत हा जिल्हा क्रमांक 3 मध्ये जातो. ह्याच्यावरून भ्रष्टाचारानं आता जी तुम्हाला स्नेह सायडलचा जो प्रकार दाखवला आहे ह्या पद्धतीनं तेरणा कारखान्याचे ऑनचे आलेले पैसे ट्रस्ट तयार करून ती ट्रस्ट तयार करायची आणि असे लोकांचे रक्त शोषून लुबाडणूक करून पिळवणूक करून मिळालेल्या पैशावर स्वतःची लायकी सिद्ध करायची. मला वाटतंय अशा लोकांच्या लायकीबद्दल म्हणजे काय बोलावं, काय महात्म्य सांगावं. मला त्यांना बोलायचं असेल तर त्यांची लायकी एका गोष्टीतनं मात्र लक्षात येईल, कारण स्वतःचा सक्का चुलत भाऊ जे होते त्यांची सुपारी देऊन खून करणारे, त्यांचे जे सक्के सावत्रव होते त्यांना काय वागणूक पुढच्या काळात मिळाली, बिचारी वारली ते. आणि त्याच्यानंतर आता जे त्यांचे सक्के भाऊ आहेत, काल जे बोलले त्यांचे सक्के भाऊ आहेत, त्यांच्या बाबतीत काय नेमकं प्रक्रिया चलती. कारण मला असं कळालंय की त्या ट्रस्टच्या ह्याच्यामध्ये राणा पाटलाचे सासरे आजीवन हे आहेत म्हणा, काय म्हणायचे, सदस्य आहेत, पण त्यांचा भाऊ मात्र त्या ठिकाणी जो सख्खा भाऊ आहे तो मात्र त्या ठिकाणी सदस्य नाही. मग नेमकी स्वतःच्या चुलत भावाबद्दल, स्वतःच्या सावत्र भावाबद्दल आणि स्वतःच्या सख्ख्या भावाबद्दल ज्या लोकांची अशी भावना असेल त्या लोकांनी दुसऱ्याचे संस्कार, दुसऱ्याची लायकी, दुसऱ्याची पात्रता कृपा करून काढू नये. आणि काल त्याने असं बी सांगितलं की लातूरची, बीडची, धाराशिवची 3 ठिकाणची जबाबदारी आहे. मग बहुतेक ते पद्मसिंह पाटलाचं मुंडे साहेबांप्रती असलेलं जी, आता मला वाटतं पाठक साहेबाला चांगलं माहीत असतं की जुन्या काळातलं राजकारण मुंडे साहेबाचं आणि पद्मसिंह पाटलाचं. मला वाटतं मुंडे साहेब गेल्याच्या नंतर बी अजून ती रग काही कमी झालेली दिसत नाही. कारण भारतीय जनता पार्टीचा जसा माहितीचा मेळावा बीडमध्ये पार पडला त्यावेळेस तिथं मुंडे साहेबाचा फोटो नव्हता. अशी बातमी आपल्याच वर्तमानपत्रातनं, काही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सुद्धा मला कानावर आली. मग नेमकं विलासरावजी साहेबांबरोबर असलेला त्यांच्या पिताश्रीचा दोस्ताना जुना आणि तिकडे मुंडे साहेबाबरोबर असलेला दोस्ताना, ह्याच्यामुळं बहुतेक ह्यांना 3 जिल्ह्याच्या जबाबदाऱ्या दिलेल्या दिसतात. आणि ही जबाबदाऱ्या दिलेल्या असताना सुद्धा तो दोस्ताना अखंडपणे आजपर्यंत तितक्याच ताकदीनं निभावतायत, हे सुद्धा मला वाटतं इथं आवर्जून त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. आणि त्यांनी अजून एक सांगितलं की 2 वर्ष म्हणले तुम्ही उद्योगमंत्री होते. कोण? सुभाष देसाई साहेब. आता सुभाष देसाई साहेब 2 वर्ष आमचं सरकार होतं, आम्ही कबूल करतो. 2 वर्ष 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोनामध्ये किती काळ आपला गेला ह्याचं ज्ञान मला वाटतं सगळ्या पत्रकार बांधवांना आहे. पण तरीसुद्धा त्या 2 वर्षाच्या 2.25 वर्षाच्या कालावधीमध्ये धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्ही त्या ठिकाणी मंजूर करून आणलं, जे चालू या ठिकाणी झालेलं दिसतंय आपल्याला. आता 3ऱ्या वर्षाचे ॲडमिशन मला वाटतं तिसरी बॅच आता तिथं ॲडमिशन घ्यायला यायला लागली. त्यांनी दुसरा प्रश्न विचारला की उद्योगाच्या बाबतीत. अरे राजा, सुभाष देसाई शिवसेनेचे उद्योगमंत्री होते, मान्य आहे, पण कोरोनाचा कालावधी होता. पण तुम्ही स्वतः साधं ग्रामपंचायतचा सदस्य नसताना सुद्धा पवारसाहेबांनी तुम्हाला डायरेक्ट राज्यमंत्री केलं होतं. त्या उद्योग विभाग सुद्धा तुमच्याकडे होता. तुमच्या पिताश्रीकडं 40 वर्ष या जिल्ह्याची सत्ता होती. तुम्ही किती उद्योग आणले आणि किती उद्योग चालू झाले, म्हणजे अगदी त्याचा पाडा वाटायचा जर म्हणलं तर आपल्या लुना आहे मोपेडचा कारखाना, तिथपासून व्हिडिओकॉन, बरंच त्याचं लांबपर्यंत लिस्ट आपल्याला काढता येईल. मला वाटतं ह्या सुद्धा बाबी, त्यामुळे तुम्ही किती विजनरी आहेत, तुमचं व्हिजन काय आहे, तुम्ही कशा पद्धतीनं काम करता, मला वाटतं ह्या भागातल्या जनतेला आपल्याबाबत
बऱ्यापैकी अवलोकन झालेलं आहे. आणि विम्याच्या बाबतीत साहेब, आता कटके साहेब अजून मी तुमच्याकडे येतो. काल काय म्हणले तुम्हाला की मोघम बोलतात, आदर बोलतात. मी कायम म्हणतो, विम्याच्या बाबतीत ज्या याचिका त्यांच्या मार्फत दाखल केल्या त्या याचिकेमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की विमा कंपनीनं जर नुकसान भरपाई नाही दिली तर सरकारनं द्यावी. आणि तशा पद्धतीनं विमा कंपनीच्या ऐवजी सरकारला नुकसान भरपाई द्यायला ह्या महाशयानं भाग पाडले, म्हणजे विमा कंपनीचे पैसे वाचवलेत. मी वारंवार विचारतोय की प्रीमियम जर आपण विमा कंपनीला भरला असेल तर त्याची नुकसान भरपाई द्यायचा सर्वी अधिकार हा विमा कंपनीलाच असतो आणि ती तिनं दिलंच पाहिजे. जर आपण विमा कंपनी सोडून विमा भरणाऱ्या सरकारला जर म्हणत असू की तुम्ही आमची नुकसान भरपाई द्या, तर ह्याच्यात कंपनीची कमिशनगिरी लक्षात येत नाही का? आणि ह्या साध्या प्रश्नावर तुम्ही आमच्या समोर चर्चेला या, समोर बसून चर्चा करू, अशा पद्धतीचं कायमस्वरूपी मी त्यांना, मला वाटते दोनदा इथं बसले, त्यांना बऱ्याचदा त्यांच्याच वर्तमानपत्रानं हा विषय हातात घेतला होता आणि चांगला होता की दूध का दूध आणि पाणी का पाणी झालंच पाहिजे. मला वाटतं त्याच्या बाबतीत अजून चकार शब्द त्या ठिकाणी काढला गेलेला नाही. आणि हे कळतंय त्यांना. काय वाटतंय की लोक अजूनही अशिक्षितच आहेत, लोकांना काही कळतच नाही, आपल्यालाच फार काही कळतंय असं त्यांना वाटतंय. आणि मला वाटतं ह्या मंडळीनं आमची लायकी काढत बसण्यापेक्षा आमच्या डाव्या बाजूला, आमच्या उजव्या बाजूला, आता त्यांना जे वाटतंय ना आमच्या डाव्या उजव्या बाजूची लोक, तर त्यांना एकच सांगायची की जी लोक होती ती आता आमचं सगळं शुद्धीकरण होऊन गेलेली आहेत म्हणा, अपेक्षित त्यांच्या डेस्टिनेशनला, अपेक्षित त्यांच्या स्थळाला. त्यामुळे त्यांची काळजी करायची गरज नाही. माझं त्यांना असं म्हणणं आहे की त्यांच्याच कुटुंबाची काळजी त्यांनी केली तर बरं होईल. नाहीतर अनेक साक्षी पुरावे त्याच्या बाबतीतलेही प्रत्येकाकडे उपलब्ध असतात. प्रत्येकाचा हिशोब माणूस प्रत्येकजण ठेवत असतो. बस. लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे नेमका आखाडा पेटलाय, काय आखाडा कसं म्हणता येते? आता बरोबर आहे. नाही की लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळंच उद्घाटनाची घाई होती म्हणून काही गडबडीत अवॉर्ड झाला प्रेशर टाकून. त्यामुळे असं शेतकऱ्यावर अन्याय, लोकसभा निवडणूक आली जवळ म्हणून आज शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर आकडा पेटणारच. मूळ काय याचं? चुकीचा अवॉर्ड, सक्तीचं भूसंपादन. हे कशासाठी केलं? मग उद्घाटन करायचं कशासाठी? निवडणूक जवळ आली. त्याचं मूळ तसं बरोबर आहे. कुटुंबाकडे लक्ष द्यावं असं म्हणताय. याचा अर्थ त्याचे सख्खे बंधू आपल्या संपर्कात आले. मला कोण कुणाच्या संप नाही ते मला हो का, मी त्याच्यावर बोललो नाही. मी कुटुंबाकडे लक्ष द्यावं, मी त्या अर्थानं मी काय म्हणलो तुमच्या लक्षात आलं नाही. लायकी, मी लायकीचा विषय संस्कारावर काढला. माणसाची लायकी कशावर? पैशावर ठरवता का तुम्ही? अनेक लोक आहेत, अनेक प्रचंड मालमत्ता असणारी लोक आहेत, त्यात काय डॉन आहेत, दरोडेखोर आहेत, दाऊद पण आहे श्रीमंत. मग त्याची लायकी फार मोठी होती का? आपण काय बघतो? त्या माणसाचे संस्कार बघतो, आपण त्या माणसाची वृत्ती बघतो. मी ती वृत्तीचं प्रदर्शन त्यांच्या घराण्याचं मी तुमच्यासमोर मांडलंय. आणि हे खोटं असेल तर सांगावं. नाही ती काल सांगितलं की पावशेर अर्धवट. एक लक्षात घ्या, कुठला अर्धवट वाटतंय? तुम्ही पत्रकार आहेत, तुम्ही आमच्या समोर बसलात, ह्याच्यातलं कुठली गोष्ट आमची अर्धवट वाटते तुम्ही सांगा आम्हाला. रेल्वेची जी सगळी प्रोसेस झाली, शेतकरी सुद्धा सांगताय, आवड झाला. मला काय आवडतं आला तुम्ही 1-2 मिनिट आहे का तुम्ही? बोलते शेतकरी. तुम्ही म्हणत आहे का माझं शेत हित आहे, तुमचं शेत हित आहे, मला 10,000 गुंठा मिळतो आणि ह्यांना 20,000 गुंठा मिळतो. असं का? दोघांच्या मध्ये बांधचा नाही, नोडचा नाही का? असं बाजारभाव किती तिथं? आमच्या इथं 15 लाख रुपये बाजारभाव आहे. आता काळजी म्हणजे 15 लाखांना मिळते आमच्या इथं. या गावाला आमचा विचारा. 40 लाख रुपयाने रेस्की झाली, त्याला 1 लाख रुपये. नाही, आता सुरुवातीपासून आम्ही थेट खरेदीचा उद्देश हाच असतो की जिल्हाधिकाऱ्याकडे एक समिती असते, समिती आणि शेतकरी मिळून त्या जमिनीचा भाव ठरवतात. त्यामुळं सगळ्याचा जे आग्रह होता शेतकऱ्यांचा, आमचा सगळ्याचा, किंवा तुम्ही थेट खरेदीनं शेतकरी म्हणजे भूसंपादन प्रक्रिया राबवायची गरज नाही, पण
तीन आवडता अवलंबता एकतर मधल्या कोविडच्या काळात खरेदी विक्री व्यवहार कमी झाले होते, त्यामुळं परत म्हणजे ते दर जे आहेत रेस त्या कमी झाल्या. त्यात परत ह्यांनी हायेस्ट रेसच्या वगळल्या की तुम्हाला वडगावचं उदाहरण दिलं, 53 पैकी 40 वगळल्या. एका दुसरी वगळली असती तर आपण समजू शकलो असतो. पण असा कुठलाही वगळायचा कायदा नाही. कायदा स्पष्ट काय सांगतो की पहिल्या ज्या 50% रजिस्ट्री आहेत त्याची सरासरी काढा. सरासरी कशासाठी असते, हायेस्ट असू द्या कमी असू द्या, एक सरासरी भाव निघावा म्हणून. मग हे का केलं नाही? आता ह्याला पर्याय आहे की आम्ही त्या जिल्हाधिकाऱ्याकडे शेतकऱ्यासहित बसलो होतो. रेल्वेने लवाद न्यामायचा, लवाद म्हणून समजा जिल्हाधिकाऱ्याची नेमणूक करतील, विभागीय आयुक्ताची नेमणूक करतील, त्यांच्याकडे दाद मागायची आणि हे अवॉर्ड रद्द करून योग्य पद्धतीनं सगळ्या रेस्ट्या गृहीत धरून परत फेर अवॉर्ड करायचा. त्या प्रकल्पाला कोणाचाही विरोध नाही, शेतकऱ्यांचा विरोध नाही ना कोणाचा विरोध नाही, परंतु चुकीच्या पद्धतीनं जमिनी हडप करणं हे चुकीचं आहे. बरं, पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही भाव देता एक आणि इथं पूर्ण धाराशिव महाराष्ट्रात थेट खरेदी असताना इथंच का सगळीकडे रजगो सगळीकडे थेट खरेदीने चालू आहे. त्या भागातले बाजारभाव जिल्हाधिकारी समिती ठरवते शेतकऱ्याबरोबर बसून. वाटाघाटी ह्यात काय म्हणतात, वाटाघाटी पद्धतीने म्हणजे समोर बसून आपण जसं एखाद्या खाजगी जमिनीचा व्यवहार करतो समोर बसून शेतकऱ्याने किंमत सांगायची, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगायची, वाटाघाटी पद्धत त्या थेट खरेदीमध्ये असते. त्यामुळे सगळीकडे हे असताना मग आपल्या जिल्ह्यात का अन्याय असा हा मूळ प्रश्न आहे. आणि आपलं खाजगी वाटाघाटीनं सुद्धा भूसंपादन सुरुवातीला पहिला प्रस्ताव तसा आलता, शिंगोलीची बैठक 22ला बदलले, ज्यावेळेस सरकार बदललं गेलं त्यावेळेस बदललंय. साहेबांचं सरकार गेलं जून एंडला. सप्टेंबरमध्ये परत रेल्वेने प्रस्ताव देऊन सक्तीचं भूसंपादन केलं. ह्याच्या मागचं कारण काय हे सांगावं. बेस रेटचा जर विचार केला का, बेस रेट जर ठरवला आहे 5 पटीनं जरी समजा एक वाटाघाटीनं जर रक्कम दिली असली तर त्या बेस रेटच्या अनुषंगाने रक्कम मिळणारी कमीच असली असते. पण त्यावेळेस न्यायालयात जाण्याचा जो अधिकार आहे तो नष्ट झाला असतो. त्यामुळं हे 4 पटीनं नाही त्यात काय होतं, ज्याला जे शेतकरी तयार आहेत, शेतकऱ्यांना कळतंय आपल्याला कमी किंमत किती मिळते, जास्त कुठे मिळते, पण ज्याला जी प्रक्रिया राबवायची होती, जे शेतकरी मागणी करत होते की आम्हाला थेट खरेदी नाही आहे, त्यांना द्यायची काय अडचण होती. बेस रेट कमी आहे. अहो तुम्ही कशावरून बेस रेट काढला होता, सांगितलं होतं तुम्ही बेस रेट. एक मिनिट मला सांगा, तुम्हाला ही शेतकरी आहेत, तुम्हाला बेस रेट सांगितलं होता कुणी? या किमतीने घ्या. कशावरून म्हणतो तुम्ही कमी आलता म्हणून? तुम्ही सांगा, तुम्हाला कुठं माहिती नाही. कसं ठरवलं तुम्ही कशावर म्हणता कमी बेस आला? रेट कमी आहे, तुम्हाला कोणी म्हणजे आम्हाला कळालं नाही. म्हणजे राणा तुम्हाला पाटलांना कोणी माहित सांगितलं? होतं का? राणा पाटलांना माहित होतं का? बेस रेट कमी आहे कोणी सांगितलं होता? रेट सांगायला पाहिजे ना तुम्ही मग. असं सांगावं त्यांनी आम्हाला माहित होतं म्हणून. हो मग मुळे साहेब शेतकऱ्यापैकी कोणाला बेस सांगितलं? रेटच्या बाबतीत थोडीशी संकल्पना स्पष्ट करतो. बेस रेट हा 4 पट, बेस रेट धरून 4 पट हे सक्तीच्या ह्याच्यात दिलं जातं. आणि जर वाटाघाटीने दिलं तर 25% वा 5 म्हणजे 5 पट दिलं जातं. ही संकल्पना आहे, परंतु त्याच्यात कलेक्टरला एवढ्या पॉवर दिलेल्या अधिकार आहेत कलेक्टर. तर कलेक्टर जर आता ते कसं आहे व्यक्तिसापेक्ष आहे. जर एखादा कलेक्टर लिबरल राहिला तर निश्चितपणे तो वापर करतो त्या म्हणजे वाटाघाटीमध्ये की 4 पट देऊनही किंवा 5 पट देऊनही जर शेतकऱ्याला ती रक्कम परवडत नसेल आणि तो शेतकरी जर मला एवढ्या रकमेशिवाय द्यायचं नाही माझं शेत असं जर तो म्हणत असेल आणि घेणारी पार्टी सुद्धा नंतर त्या रकमेला जर ॲग्री झाली की ठीक आहे साहेब आम्ही त्यांनी म्हणते तेवढे द्यायला तयार आहोत, तर ती कॉम्प्रोमाइज्ड अमाऊंट म्हणून फायनल होते. हा वाटाघाटीच्या ह्याच्यातला बेस आहे. आता वडगावचं उदाहरण देतो तुम्हाला. MIDC घेत असताना बेस रेट सगळं कॅल्क्युलेट करून 4 पट निघालं 10 लाख. कायद्यानेच 4 पट करून 10 लाख निघालं. मग 10 लाखाच्या पुढे MIDC कायद्याने जायला तयार नाही, ती जात नव्हते आणि आम्हाला ते दर परवडत नव्हते म्हणून आम्ही वाटाघाटीने थेट खरेदीची मागणी केली. आणि नारनवरे म्हणून कलेक्टर होते, त्यांच्याकडे मिटिंग झाली, राजभाऊला माहिती आहे. त्यांच्याकडे मिटिंग झाल्यानंतर मग ही चर्चा झाली सगळी. मग MIDC म्हणले की आम्हाला कायद्याने ह्या 10 लाखाच्या बाहेर जाता येत नाही, पण तुम्ही जे साहेब म्हणसाल ते आम्ही ऐकतो असं नारनवरे साहेबाला ते MIDC म्हणाले. आम्हाला म्हणाले, आम्ही म्हणलं साहेब हायवेला 25 लाख एकरचा भाव दिला, म्हणलं आम्हाला 15 लाखाचा तर द्या. मग नारनवरे साहेब MIDCला म्हणले, त्यांनी म्हणले बरोबर घेऊन दे, त्यांच्या गावात हायवेला 25 लाख मिळाले, मग आता ते 15 मागायले तर तुम्ही द्यायला तयार व्हा ना. मग ते MIDC म्हणले सर तुम्ही म्हणाल तसं
कलेक्टर साहेबांनी स्वतः ठराव पास केला, ते पेमेंट आम्हाला मिळालं. म्हणजे कॉम्प्रोमाइज्ड अमाऊंट ही काढली जाते. 5 पट 4 पटचा विषय नाही. त्या वाटाघाटीमध्ये कॉम्प्रोमाइज्ड अमाऊंट एकरी हे फायनल करण्याचा जिल्हाधिकाऱ्याला अधिकार आहे. आणि कटके साहेब, सगळ्यात महत्त्वाचं काय, समजा ही जी खाजगी वाटाघाटीनं खरेदी करायची पद्धत जर चुकीची असती तर पूर्ण महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांनी ही का पद्धत का पद्धत अवलंबली असती? साधा विषय. तिथं बेस रेट जास्त निघाला ना, आणि ही तर कमी निघाला याच कोण सांगितलं तुम्हाला? हीच माझा प्रश्न आहे, तुम्हालाच प्रश्न आहे आता माझा. इथं कमी रेट होता असं आम्हाला तर आम्ही विचारला, आम्हाला सांगितलं नाही रेट. तुम्हाला माहिती कुठं मिळाली तर आम्हाला पण सोर्स सांगा तुमचा. कटके साहेब, नाही ती कन्फ्युजन होते तुमचं जे आहे का ते तुमचं कन्फ्युजन म्हणणं आहे होते. ना, मग आता तेच सांगितलं कॉम्प्रोमाइजचे अधिकार आहेत ना कलेक्टरला, मग त्यासाठी जायला पाहिजे ना. समजा बेस रेट कमी पण निघाला असता, जर त्या समितीकडे असतं तर समितीने ठरवलं असतं ना, शेतकऱ्यांनी मान्य केलं नसतं. समजा तर 9 लाख रुपयांचा भाव निघाला, बेस रेट एवढाच निघाला असता किंवा 8 लाख निघाला असता. पण जर ह्यांनी सांगितलं असतं आमचे बाजारभाव 26-27 लाख रुपये एकर आहे, तर जिल्हाधिकाऱ्यांनी बसून काय त्याचा मध्यम मार्क काढला असता ना. ह्यांचा 9चे 15 तर मिळाले असते यांना. हे त्या थेट वाटाघाटीमध्ये असतं. नाही, कुठलीही भूसंपादन यंत्रणा ज्यावेळेस एखादी जमीन भूसंपादन खाजगी वाटाघाटीनं करते, खाजगी वाटाघाटी ह्या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि त्याची प्रक्रिया नेमकी असते कशी? खाजगी वाटाघाटीनं करत असताना बेस रेट काढला जातो, तो त्या अधिकाऱ्याला कळवला जातो. तो अधिकारी सगळ्या शेतकऱ्याला बोलवतो, त्या शेतकऱ्याला सांगतो की बाबा तुमचा बेस रेट एवढा आलेला आहे, आता एवढा आमचा बेस रेट आहे तर तुमचा भाव काय, त्यांना विचारलं जातं. परत ते अधिकारी त्या शेतकऱ्यांना कळवतात की बाबा आम्हाला एवढं देता येत नाही, आम्ही इतक्यापर्यंत देऊ. तो शेतकरी ज्यावेळेस ह्या गोष्टीला नकार देतो, त्याच्यानंतर आत्ता जी ह्यांनी प्रक्रिया केली आहे ती प्रक्रिया होणं अपेक्षित होतं. परंतु अशी कुठली प्रक्रिया झाली आहे का, ती त्यांनी स्पष्ट करावं. आणि बेस रेट आणि इकडं ह्या शेतकऱ्यांना जोपर्यंत नोटीस आल्या नाहीत, खाजगी वाटाघाटीत कळते ना किंमत आपली काय निघाली, चर्चा होते, त्यांच्याकडनं प्रपोजल येतं, शेतकरी त्यांचा प्रस्ताव ठेवतात. पण ह्यांना कधी कळालं, ज्यावेळेस ह्यांच्या हातात नोटीस पडली त्यावेळेसच कळाला भाव, त्याच्या आधी कळाला का भाव? हा फरक आहे मूळ. थेट खरेदी वाटाघाट खाजगी वाटाघाट भूसंपादन. अरे मला काय म्हणायचंय, पैसे चांगले मिळाल्यावर कोर्टाच्या कुणाच्या काय म्हणजे काय वकिलाची फीस वाढवायची का? वकिलाची फीस काय म्हणणं आहे? नाही थांबा एक मिनिट. खाजगी वाटाघाटी आणि तुमचं सक्तीचं भूसंपादन याच्यामध्ये गफलत करू नका. खाजगी वाटाघाटीनं भूसंपादन करणं आणि नंतर कोर्टात जाणं ह्याचा अर्थार्थी संबंध नाही. ती कसा नाही, ज्या वेळेस एखादा शेतकरी खाजगी वाटाघाटीनं तयार होतो, त्याचं समाधान झालं ना, त्याचं समाधान झालं की मग तो कोर्टात जाण्याचा संबंधच नाही. येत नाही ना, म्हणजे न्याय मिळाला नाही तर. पण ज्या वेळेस खाजगी वाटाघाटीनं माझी जमीन इतक्या रुपयाला घ्यायला शासन तयार आहे असं शेतकऱ्याला कळलं आणि त्यानं नाकारलं, तर मग तुम्ही सक्तीच्या भूसंपादनाला जावा ना. तुम्ही बेस रेट कमी येत होता म्हणून आम्ही हे केलं असं म्हणणं चुकीचं आहे. कोर्टात जाणं चांगलं का वाईट तुम्ही सांगा. बरं एक मिनिट. आता उद्या काय बी झालं तर ही फुकट घेणार आहे. मला सांगा, तुम्हाला विचारायचं की एखाद्याला कोर्टाची पायरी चढावं लागणं ही चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं नाही ना. मग ही कोर्टात जाता येत नव्हतं, कोर्टात जाण्यासाठी सक्तीचं भूसंपादन केलं का? मग आम्हाला प्रश्न काय विचारायचा आहे की शेतकऱ्यांना कोर्टात जाता यावं, तिथं कोर्टाचं काम वाढावं म्हणून सक्तीचं भूसंपादन केलं का? तर असा एक शब्द आपल्याकडून गेलाय, सक्तीचं भूसंपादन. हे भूसंपादन सक्तीचं आहे, सक्तीचं भूसंपादन काय तर आवड झालं. आवड कशानुसार आहे? आवड कशात रेल्वे झालं? ऍक्टनुसार सक्तीचं भूसंपादनच आहे. म्हणजे जे नाही प्रचलित ह्यांनी पहिल्यांदा जो प्रस्ताव दिला 2013च्या ह्याच्याप्रमाणे दिला मुळे साहेब, हो. 2013च्या भूसंपादन कायद्यानुसार, आणि नंतर बदलून जो 22ला दिला सप्टेंबर 22 मध्ये, तो रेल्वे ऍक्टनुसार सक्तीच्या भूसंपादनानुसार केलेला आहे. सक्तीचं म्हणजे त्याच्यात त्याचं नावच आहे कंपल्सरी ॲक्विजिशन. सक्तीच्या भूसंपादनात शेतकऱ्याचा काही स्थिर राहत नाही. त्यांना शेतकऱ्यांना डायरेक्ट नोटीस दिली, VC झालं त्यांना नोटीस दिली, विषय अवॉर्ड दिला, डिक्लेअर करून टाकला, त्यांना नोटीस पाठवल्या. शेतकऱ्यांना एकच पर्याय, एक तर लावा किंवा कोर्ट. म्हणजे पुन्हा कोर्टाची पायरी चढायची. आणि तुम्ही LARचे प्रकरण बघा की साहेब, 40 वर्ष झालं तुमचे जे आता तलाव झालं, अजून पैसे मिळत नाही. 40 वर्ष त्या पिढीला पैसे मिळतील का सांगा? मग काय नेमकं करताय? दादा तुम्ही म्हटलं की दबाव आणि अवॉर्ड केले गेले,
तुम्ही का दबाव टाकलेला आहे? अरे दबाव मी टाकला होता म्हणून तर आवाज थांबले होते आम्ही- आणि ह्याला साक्षीदार स्वतः एसडीओ आहे खरमाटे. तुम्ही कलेक्टर आहे त्याला विचारा. तरी पण खरमाटे अजून आलेला नाही तर बदली झाली तर. खरमाटे का बदली करून गेला विचारा ना तरी. हा. काय केलं बरं दादा, आता एक प्रश्न आहे शेतकरी म्हणून, एक बाधित शेतकरी म्हणून प्रश्न आहे तुमच्याकडून. आता ह्याच्या पुढच्या वेळी हे काय होणार आहे? तुम्ही मग त्याच्यावर पुढची प्रतिक्रिया आता तुम्ही आपल्याकडं- आम्हाला देण्यासाठी तुम्ही काय करणार हे आहे? तुम्ही उशिरा आला हो म्हणून तुम्ही विचारायला हे सांगा. आपण लवादाची नेमणूक करायची. ठीक आहे. अरे अरे राजानो एक मिनिट. आज एक आज एका ठिकाणी संधी ठिकाणी गेलो होतो, तिथं वकील परिषद ह्याच्या संदर्भात झाला विषय. तुम्ही 20% आम्हाला परिषदेकडून अधिकार पत्र आम्ही 20 ते 25% नाही महत्वाचा विषय आहे. थांबा, बरोबर आहे तुमचं. आज आता ऐका आज सकाळी एक विषय झाला समर्थ लॉजमध्ये की तुमचं तिथं जर आम्ही आमच्याकडनं जर तुम्ही केलं, आमच्याकडे प्रकरण फक्त ह्या संदर्भात आहेत, जमीन अक्वायरेशन, तळ्याचे, रोडचे, रेल्वेचे किंवा रस्त्याचे, हे जे प्रकरण आहेत त्याच्यात आम्ही वैयक्तिक काय असेल ते आम्ही करणार. त्याचे कोर्ट फीस आम्ही भरणार किंवा हे करणार. आम्ही तुमच्याकडनं अधिकारपत्र लिहून घेणार. त्या अधिकारपत्रात आम्ही तुमच्याकडनं 20 ते 25% तुम्हाला मिळणार घेणार. आला का आता point? आम्ही काय करायचं? 20-25 कशा घ्यायच्या का? थांबा, आता मी सांगतो तुम्हाला. ही बरोबर आहे. ही बरोबर आहे. 20 ते 25% शेतकऱ्याचे राणा पाटील द्यायला तयार आहे का? विचारा ही. लिगल टीम देतो, ही तयार आहे का? त्यांना सांगा. सांगा ती म्हणू त्याला 25% शेतकरी तुझ्या जवळचे. आज कुठला तरी वकिलाकडे हे गेला कुठला तरी गेला तर तेच म्हणणार आहे. लागले. मग आमचं कमीत कमी 13 ते 15% त्यांचं ठरलेलं आहे. आमचं म्हणणं तेच आहे की शेतकऱ्यांना कोर्टात जायची वेळ का आली जर सक्तीचं भूसंपादन नसतं केलं, वाटाघाटी. हे बरोबर आहे तुमचं. कुठलाच वकील सोडणार नाही. एक तर एकदम स्टॅम्प ड्युटी महत्त्वाचा लागणार. मुद्दा. तुमचं बरोबर आहे. आता किती जरी म्हणलं कोण सकाळी मी त्यांना विचारलं, हां. स्टॅम्प ड्युटी भरायला मी तयार आहे, कोर्टाची काय फीस असेल ती मी भरायला तयार आहे, हां. तुमचे सांगा काय. त्यांनी म्हणजे आम्ही आतापर्यंत त्या प्रकरणात विषय हात घातला नाही, आम्ही त्याबद्दल चौकशी करू, आम्ही बैठक घेऊ आणि तुम्हाला सांगू. बिगर पर्सेंटेजचा कोण वकील घेणार आहे का? कोणच घ्यायला राणा पाटलाची लिगल टीम काय गोट्या खेळणार आहे का? मग ही वेळ का आणली शेतकऱ्यावर? आता कोर्टात जायचं अधिकार राहत नव्हता. सवट हॉटेलला कोणते वकील होते? ते काय ह्याच्या